आज सकाळीच मुंबईत दाखल झालाय। लालबाग परिसरामध्ये काही वेळापूर्वी हा मोर्चा होता। हजारो कष्टकऱ्यांचा हा मोर्चा आता आझाद मैदानात दाखल होतोय। ठाण्याहून हा मोर्चा काल निघाला होता। वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले हजारो मोर्चेकरी, आदिवासी, शेतमजूर, भूमिपुत्र, कष्टकरी हे सगळे जण या मोर्चात सहभागी झाले होते। दुसरीकडे भाजपचे संकट मोचक अशी ओळख असणारे गिरीश महाजन या मोर्चामध्ये सुद्धा त्या मध्यस्थांची भूमिका त्यांनी पार पाडली आणि आज दुपारी 1:30 वाजता मुख्यमंत्र्यांशी मोर्चेकऱ्यांची भेट ठरलेली आहे। आता या बैठकीकडे अर्थातच राज्याचं लक्ष लागले। रात्रभर चालून अगदी पहाटे पहाटे हा सगळा मोर्चा मुंबईत दाखल झाला। त्यानंतर आता हळूहळू हा मोर्चा आझाद मैदानाच्या दिशेने निघालाय। काही वेळातच हा मोर्चा आझाद मैदानात दाखल होणार आहे। आपण ही दृश्य बघतोय। काही वेळापूर्वी हा मोर्चा लालबाग परिसरात होता। वाहतुकीचं पूर्णपणे नियोजन करावं लागलं होतं पोलिसांना। मात्र आज हा मोर्चा आझाद मैदानात दाखल झाल्यानंतर यांच्या शिष्टमंडळाशी मुख्यमंत्र्यांची 1:30 वाजता दुपारी चर्चा होणार अशी माहिती आहे। आपल्या सोबत आहेत आमच्या प्रतिनिधी विनया देशपांडे। विनया, कुठपर्यंत नेमका हा मोर्चा पोहोचलेला आहे आता आणि काय या मोर्चातल्या जे सहभागी झालेले आहेत त्यांचं काय म्हणणं आता आहे? दुपारी मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे, त्याबद्दल त्यांना काही सकारात्मकता वाटतेय? आपण संपर्क साधणार आहोत विनया देशपांडे आमच्या प्रतिनिधींशी। पण सध्या जर आपण बघितलं तर हा मोर्चा हळूहळू आझाद मैदानात दाखल होतोय। विराट असा हा मोर्चा आहे। धुळे, जळगाव, नंदुरबार इथून ते विदर्भातले जिल्हे, त्याचप्रमाणे मराठवाड्यातले जिल्हे सगळे जण तिथून आलेले आहेत। शेतमजूर, रात्रभर हे मजूर चालतायत। तर ठाण्याहून आज पहाटे हा मोर्चा मुंबईत दाखल झालाय। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी अभिषेक पांडे। अभिषेक, नेमका कुठपर्यंत हा मोर्चा पोहोचला? आझाद मैदानात हा मोर्चा दाखल झालाय का? आणि दुपारी जी बैठक होणार आहे मुख्यमंत्र्यांबरोबर त्यामध्ये कोण कोण, किती जणांचं हे शिष्टमंडळ त्यांना भेटणार आहे याबद्दल काही माहिती मिळाली आहे का? बिल्कुल आज़ाद मैदान में दाखिल हो चुका है केतकीय पूरा मोर्चा। फिलहाल मोर्चे का मैक्सिमम हिस्सा आज़ाद मैदान में दाखिल हो चुका है। आखिरी ट्रेल आपको दिखाई पड़ रही है जो सीएसटी के पास है और यहाँ से ये मोर्चा धीरे धीरे आज़ाद मैदान में अंदर पहुँच चुका है। और यहाँ पर सबसे पहले ये सभा करेंगे, उसके बाद करीब 1 बजे के आसपास शिष्टमंडल वो गिरीश महाजन के साथ मुख्यमंत्री से मिलेगा, जिसमें बताया जा रहा है कि करीब 10 लोगों का शिष्टमंडल होगा, जिसमें अलग अलग समूह के कई इसमें किसान नेता हैं, वो सारे इसमें एकजुट होंगे और ये सभी गिरीश महाजन के साथ मुख्यमंत्री से मिलेंगे। इनकी जो मांगे हैं प्रमुख तौर पे, चाहे वो जो वन अधिकार कानून लागू करने की बात हो, या फिर दूसरी बात हमी भाव को लेकर हो, या तीसरी बात जो महत्वपूर्ण रही है कि किसानों की कर्ज माफी पूर्णतया हो, ये सारे ऐसे मुद्दे हैं जिनको लेकर के किसान पैदल चलते हुए करीब 50 किलोमीटर दूर आज़ाद मैदान पहुंचे हैं। इनकी मांग को लेकर के सरकार गंभीर है। रात में गिरीश महाजन को भेजा गया इनसे बातचीत करने के लिए, न्योता देने के लिए। पिछली बार भी गिरीश महाजन को ही संकट मोचक के तौर पे बनाया गया था, सरकार ने भेजा था। इस बार भी किसान माने हैं गिरीश महाजन की बातों पर और वो सरकार के साथ बातचीत करने के लिए तैयार हैं। तो कहीं ना कहीं सरकार के लिए भी एक महत्वपूर्ण कदम माना जा रहा है कि सरकार इसमें किसानों को सबसे ज्यादा संतुष्ट कर पाएगी। इस समय जब किसानों के मुद्दे पर ही ये पूरी बहस चल रही हो, पूरे विधानसभा के भीतर किसान में चाहे कर्जमाफी को लेकर हो या फिर जो 151 तालुका जिनमें कि दुष्काल घोषित किया गया है, इन सारी चीजों को लेकर के ऐसे में इनकी जो मांगे हैं वो प्रमुख तौर पे सरकार के लिए बेहद गंभीर हैं और सरकार कोशिश कर रही है कि इन सारे मांगों को जल्दी से जल्दी सुलझाया जाए, क्योंकि इसका असर दूरगामी होगा। नक्कीच अभिषेक, किती मोठा मोर्चा हा आहे, आम्ही सकाळपासून बघितलेला आहे। यानंतर आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी विनया देशपांडे आपल्या सोबत आहेत। विनया, तू या मोर्चा बरोबर चालतेय स्वतः। विराट असा हा मोर्चा आहे। रात्रभर चालत हे लोक आता आझाद मैदानात पोहोचतायत। मुख्यमंत्र्यांबरोबर जी बैठक होणार आहे त्याबद्दल यांना काय वाटतंय? सकारात्मक आहे? काही त्यांना अपेक्षा काय आहेत त्यांच्या या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीबद्दल? 1:30 वाजता जी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होणार आहे त्यासाठी असं कळतंय की
फक्त मुख्यमंत्रीच नाही तर तहसीलदार, तलाठी आणि वेगवेगळे अधिकारी तिथे उपस्थित असणार आहेत, गिरीश महाजन असणार आहेत। पण या मीटिंग बद्दल फारशी सकारात्मकता मोर्चेकऱ्यांमध्ये दिसत नाही। काही पावलांवर आहे आझाद मैदान, इथून हजारोच्या संख्येने पहाटे 4 वाजल्यापासून हे आदिवासी बंधू भगिनी चालतायत। पण त्यांचं म्हणणं आहे की गेल्या 8 महिन्यात सरकारने जे त्यांना प्रॉमिसेस केले होते, जी वचनं दिली होती ती पूर्ण केलेली नाहीयेत। तर आता कितपत करतील माहित नाही। आपल्या बरोबर आहेत प्रतिभा शिंदे। प्रतिभा ताई, 1:30 वाजता जी बैठक होणार आहे त्यातून काय अपेक्षा आहे? अधिकार कायद्याची अंमलबजावणी, जनपक्षीय टाइम बाउंड आणि त्याच्यासाठी लागणारा पुरेसा निधी आणि मनुष्यबळ संपूर्ण आयोजन सरकार करेल। दुष्काळामध्ये सर्व शेतकऱ्यांना, मग ते वनजमीनधारक असू दे की सातबाराचे मालक शेतकरी असू दे, त्यांना नुकसान भरपाई दिली जाईल। आपत्ती निवारण कायद्याप्रमाणे 50,000 रुपये जिरायतील आणि 1 लाख रुपये 90,000 रुपये बागायतील, ही दुसरी मागणी असेल। MSP प्रमाणे तो जो भाव जाहीर करतात तो सुद्धा आम्हाला मिळत नाही, त्यासाठी एक न्यायिक व्यवस्था तयार केली जाईल। पण 8 महिन्यात हा दुसरा मोर्चा शेतकऱ्यांना काढायला लागतोय, आदिवासींना काढायला लागतोय। तुमची अपेक्षा आहे का सरकारकडून की 8 महिन्यानंतर तरी तुमच्या मागण्या मान्य केल्या जातील? हे सरकार संवेदनशील नाहीये, पण आम्ही संविधानावर विश्वास ठेवणारी माणसं। आम्ही जे सरकार सत्तेमध्ये असेल त्याला वारंवार इशारा देऊ आणि ते जर त्यांनी नाही मांडले तर वोटपेटीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवू। तर हे आहेत मोर्चेकऱ्यांचे विचार। त्यांना असं म्हणायचंय की आता 8 महिने झाले तरीही सरकारकडून वचनपूर्ती होत नाही। सरकारची संवेदनशीलता किती आहे त्यांच्या मागण्याबद्दल, असा प्रश्न राहून त्यांच्या मनात आहे। अगदी तुम्ही दोघंही जण, अभिषेक पांडे आणि विनय रेशपांडे, हे दोन्ही आमचे प्रतिनिधी या मोर्चाचे सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवतायत। आझाद मैदानात यातला निम्मा मोर्चा दाखल झालाय, उरलेला मोर्चा तिथे दाखल होतोय। आपण पुन्हा जाणार आहोत। अभिषेक पांडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अभिषेक, आत्ताचे तिथले काय अपडेट्स आहेत? आता हे लोक तिथे पोहोचलेले आहेत, आता यानंतर तिथे काही सभा होणार आहे का, बैठका होणार आहेत का? मुख्यमंत्र्यांना भेटण्याआधी त्यांची रणनीती कशी असणार आहे? इसके पहले जो है सबसे पहले इनकी बैठक होगी और एक सभा होगी जिसमें जो भी 8 से 10 लोग जाएंगे उनका भाषण होगा। वो अपनी मांगों को किसानों तक कन्वे करेंगे कि आखिर कौन कौन सी ऐसी मांगे हैं। इसमें मैक्सिमम आदिवासी किसान हैं जिनको लेकर के ये पूरा मोर्चा निकला हुआ है। आदिवासी किसानों में जो इतने दिन से जो जंगल की जमीन जोतते हुए आ रहे हैं, जिनको सरकार ने आश्वासन किया था करीब 9 महीने पहले कि उनके सारी जमीनों को उनके नाम पर 7/12 ट्रांसफर कर दिया जाएगा, लेकिन अब तक नहीं हुआ है। इसके अलावा जो भी प्रमुख मुद्दे हैं उन सारे मुद्दों को किसानों को बताया जाएगा और उसके बाद उनको ये भी सूचना दी जाएगी कि 1 बजे मुख्यमंत्री ने प्रतिनिधि मंडल को बुलाया है मिलने के लिए। 1 से 1:30 बजे के आसपास जो मुलाकात होगी, अगदी आणि याच बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अभिषेक, आपण जाणार आहोत विनयाकडे। आमच्या प्रतिनिधी विनय रेशपांडे या मोर्चामध्ये, या मोर्चेकरांबरोबरच चालतात। विनया, भरपूर महिला सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत, ज्या घरदार तसंच सोडून आपल्या न्याय हक्कांसाठी इथे चालतायत। रात्रभर या महिला चालतायत, पहाटेपासून सुद्धा पहाटे या मुंबईत दाखल झाले। त्या महिलांशी तू बोलली असशील किंवा या महिलांच्या काय प्रतिक्रिया आहेत आमच्यापर्यंत पोहोचवशील? फक्त महिलाच नाही, त्यांची लहान लहान मुलंही या मोर्चात सामील झालेली आहेत। 8, 10, 12 वर्षांची मुलं अनवाणी पायांनी या मोर्चा बरोबर धावताना आपल्याला दिसत आहेत। ताई, कुठून आलात तुम्ही? आम्ही जळगाव तालुका, जळगाव, खानदेश, मुक्ताईनगर, केतलाबाद, कुर्हा, वडोदा, सालठाणा, खेळा आम्ही तर नाव काय तुमचं? आलुखाबाई। या मोर्चाचे सगळे अपडेट्स आम्ही पोहोचवणार, पण आता थेट जातोय आपण